भारत अत्यंत प्रबळ देश आहे अँड दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन इंडिया. भारत हा असा एकमेव देश आहे की ज्याची पॉलिटिकल जी व्यवस्था आहे ती अत्यंत सुदृढ आहे. बरोबर. भारत ज्या दिशेने जाईल युद्ध त्या दिशेने वळेल आणि दुसरी बाजू जी आहे ती इतकी कमकुवत होईल दॅट दे विल गो इन अ पॅनिक मोड. आपण इतके बलवान आहोत की कोणत्याही देशाला, ज्या देशाला भारत मदत करेल दुसऱ्या देशाला त्याची अशी पार्श्वभूमी निर्माण होईल की ॲटॉमिक बटन कॅन बी प्रेस्ड. आपल्याला असं वाटतं किंवा बॉटम इज मेड. अनेक इन्व्हेस्टर्सला वाटतं दिस इज बॉटम, इट इज राईट टाइम टू इन्व्हेस्ट अँड इट इज वन ऑफ द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट. कारण संपूर्ण विश्वाच्या तुलनेत भारत ही एक अशी व्यवस्था आहे आणि ज्याची मी सुरुवात सुद्धा केली की विश्वयुद्ध कोणत्या मार्गाने जाईल ह्याचा निर्णायक निर्णय फक्त भारताच्या हातात आहे. जगभरात वाढता तणाव, युद्धस्थिती आणि डळमळीत अर्थव्यवस्था, त्याचबरोबर भारताची तटस्थ भूमिका किती महत्वाची आहे आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे जाते का आणि अशा परिस्थितीत भारत पुढचा ग्रोथ इंजिन ठरू शकतो का, या सर्व महत्वाच्या प्रश्नांवर आज आपण तज्ञांकडून सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी हर्ष आणि आपण आज परिचय करून घेणार आहोत शुभदा पाटील यांचा. कायदा आणि अर्थशास्त्र या दोन्ही क्षेत्रात सखोल अभ्यास आणि अनुभव असलेल्या व्यक्तिमत्वाचा. शुभदा पाटील या MA इन इकॉनॉमिक्स, LLB, LLM अशा उच्च शिक्षण घेतलेले आहेत. त्या सध्या क्वांटम रिसर्च अँड कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या सेबी नोंदणीकृत रिसर्च कंपनीच्या को फाउंडर आणि डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. इक्विटी रिसर्च, मार्केट डिझाईन आणि भारतातील आर्थिक धोरणांवर त्या सातत्याने काम करत आहेत. त्यांनी लिहिलेलं डासनॉमिक्स हे पुस्तक मायक्रो इकॉनॉमिक्स पॉलिसीजवर आधारित आहे. तर इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स प्रपोज या पुस्तकातून त्यांनी आर्थिक सुधारणा आणि धोरणांवर मांडणी केली. त्यांच्या संशोधनात NPA एक्सचेंज, हेल्थ इन्शुरन्स एक्सचेंज, रिअल इस्टेट अँड TDR एक्सचेंज आणि सोवेरियन डाटा एक्सचेंज यासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. त्यांचा उद्देश आहे भारतातील आर्थिक प्रणाली अधिक पारदर्शक, कार्यसक्षम आणि सर्वसमावेशक बनवणे. याआधी त्यांनी झोन स्टार्टअप इंडिया BSE मध्ये इन्क्युबेशन मॅनेजर म्हणून काम करत स्टार्टअप्सना मार्गदर्शन केलंय. तसंच त्या एक अनुभवी लिटिगेशन लॉयर असून हायकोर्ट, NCLT आणि इतर न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणं हाताळली देखील आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही मुंबई विद्यापीठ, NMIMS सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केलाय. तर शुभदाजी, आपण चर्चासत्र सुरू करूया. सध्या जे तणावपूर्ण वातावरण सुरू आहे आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या थोडासा तुटपुंज परिणाम तरी होतोय, पण सध्या जे प्रश्न आहेत त्यावरती आपण आता चर्चा करणार आहोत. आणि पहिला प्रश्न असा आहे की दक्षिण पूर्व आशियामध्ये जी आपल्या भारताची जी तटस्थ भूमिका आहे, म्हणजे न्यूट्रल पोझिशन आहे, ती जागतिक शांततेवर किती परिणाम करू शकते? तर भारताची एक मध्यवर्ती भूमिका आहे. जर आपण दुसऱ्या महायुद्धापासून ते आतापर्यंतचा पूर्ण कार्यकाळ पाहिला तर त्याच्यात भारताने तटस्थ भूमिका ठेवणं हे फक्त भारताच्याच नाही तर पूर्ण विश्वाच्या शांतीसाठी खूप आवश्यक आहे. सुकाणू म्हणून आपण जेव्हा नेहरू होते त्यावेळी त्या कमिटीकडून काही पार्श्वभूमी याबद्दल त्यांनी स्पष्ट केली होती. बरोबर. ती अशी की जेव्हा कोल्ड वॉरमध्ये रशिया आणि अमेरिका हे एक दिशेच्या विरुद्ध बाजूला उभे ठाकतात तेव्हा जर भारत तटस्थ नसेल तर ज्या बाजूला भारत आपला युद्धाचा निर्णय देईल ती बाजू इतकी भक्कम असेल की दुसऱ्या साईडला कोणी थांबवूच शकत नाही. तर त्याच्यामध्ये जागतिक शांततेसाठी भारत एक दर्जेदार भूमिका ठेवतो आणि ती भूमिका अशी की संपूर्ण आशिया, मध्य आणि दक्षिण आशिया या संपूर्ण देशांचं भारत नेतृत्व करतो. भारत हा सगळ्यात प्रबळ देश आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताची जी आर्मी आहे ती जगातील नंबर 3ची आर्मी आहे. त्यामुळे आपण इतके बलवान आहोत की कोणत्याही देशाला, ज्या देशाला भारत मदत करेल
दुसऱ्या देशाला त्याची अशी पार्श्वभूमी निर्माण होईल की ॲटॉमिक बटन कॅन बी प्रेस्ड. इट कॅन गो टू ॲट दॅट लेवल. सो त्यामुळे भारताने तटस्थ भूमिका ठेवणं हे आजच्या काळाच्या परिस्थितीसाठी फार आवश्यक आहे. सध्या तसंच आपण जर पाहतोय, पण जी अर्थव्यवस्था आहे त्याची जी मंदी आहे, आणि सध्या आपण जपान घेतलं त्याच्यावरती पण व्याजदर वाढीचा दबाव असतोय आहेच, आणि अमेरिकेवर पण आपण जरी पाहिलं की सध्या आता कर्ज पण वाढतंय कारण क्रायसिस, युद्धाचे परिणाम, सगळी परिस्थिती झाली. तर मग कसं होतंय सध्या जागतिक अर्थव्यवस्था, कशी मंदी, कसा परिणाम होतोय आणि पूर्णपणे क्रॅश होत चाललंय, कसं काय होत चाललंय? तर गेल्या 4 ते 5 वर्षातील 3 जे महत्वाचे बदल होते ते आपण लक्षात घेतले पाहिजे. पहिला म्हणजे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणाची मंदी येत आहे. तिथे अनएम्प्लॉयमेंट खूप वाढलेलं आहे, बेरोजगारी वाढते, आणि त्याचबरोबर त्यांचे जे यील्ड कर आहे ते फ्लॅटनिंग होत आहे. याचा अर्थ असा की हा काळ जो आहे तो फार डळमळीत झालेला काळ आहे, आणि जे इन्व्हेस्टर आहे त्यांचा अर्थव्यवस्थेवर काही भरोसा नाही आहे. दुसरं म्हणजे जपानमध्ये 30 वर्षानंतर पहिल्यांदाच जपानचे जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते वर जात आहेत, आणि ही परिस्थिती फार भयावह आहे जपानसाठी. जर येन अशाच प्रकारे जर सुदृढ होत गेला तर त्यांना, आणि सुदृढ न होता तो जर डळमळला तर जपानला आपली आर्थिक परिस्थिती खालावेल, जपानची आर्थिक परिस्थिती खालावेल, आणि तिथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी येऊ शकते. याचबरोबर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर जागतिक मंदी येत आहे, आणि तिथेही जो यील्ड कर्व आहे तो रिव्हर्स झालेला दिसतो. पण हे सगळं कशापासून चालू झालं? जेव्हा रशिया युक्रेन वॉर चालू झालं आणि त्यामध्ये रशियामध्ये काही सँक्शन्स रशियावर टाकण्यात आले, त्यावेळी जो अर्थशास्त्रामध्ये जो म्हणतात वर्ल्ड इक्विलिब्रियम, तो ढासळलेला आहे. जेव्हा वर्ल्ड इक्विलिब्रियम ढासळतो तेव्हा म्हणजे नक्की काय होतं, तर त्यामध्ये यील्ड कर्व जो आहे तो इन्व्हर्स होऊ लागतो. म्हणजे जे इंटरेस्ट रेट्स आहेत त्यांचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होतो, आणि तो अशा पद्धतीने होतो की ज्या मॉनिटरी व्यवस्था आहेत, ज्या अपेक्स बँक्स आहेत, जसे भारताची अपेक्स बँक आहे RBI, यांनी जर कोणतीही मॉनिटरी पॉलिसी जर रुजू केली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत नाही. अर्थव्यवस्था ही सिकनिंग होत राहते, अर्थव्यवस्था ही डळमळते, आणि अशा परिस्थितीत पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेतलं जे वर्ल्ड इक्विलिब्रियम आहे ते खालावतं. मग अशा परिस्थितीत जो संपूर्ण जगाचा जो परिणाम आहे, सगळ्यांना वाटतं डॉलर म्हणजे करन्सी आहे. सो इट्स नॉट अ करन्सी, इट्स अ डेटा. संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेचा डेटा आपण डॉलरमध्ये परिवंशित झालेला पाहतो. आणि जेव्हा डॉलर हा अगदी तटस्थवर होतो या सर्व परिणामांपासून, किंवा हा सुदृढ होत जातो, त्याचा अर्थव्यवस्थेवर, डेव्हलपिंग कंट्रीजच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होतो. त्यालाच टेपर टँट्रम असं म्हणतात. पुढचं असं आहे की सध्या आपण पाहतोय बंदूक विरुद्ध लोणी, म्हणजे गन वर्सेस बटर. काय कन्सेप्ट आहे? कारण आता युद्धकाळामध्ये त्याचा अर्थव्यवस्थेवर काय नेमका परिणाम होतो? ही गन वर्सेस बटर ही संकल्पना जेव्हा मांडली गेली तेव्हा काही अर्थशास्त्रामध्ये असे काही लोक होते ज्यांच्याप्रमाणे जर एखादी अर्थव्यवस्था ढासळली तर तिला सुदृढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वॉर आणि वॉर मधल्या काही डिफेन्स इक्विपमेंट त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, आणि हा खर्च जो आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक पुश मिळतो असा त्यांचा गैरसमज आहे. तर त्यामुळे आता ज्या परिस्थितीत जी युद्धजन्य परिस्थिती दिसते आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डिफेन्स इक्विपमेंट्स आणि वॉर मध्ये खर्च केल्यामुळे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला पुश देण्याचा अमेरिकेचा विचार दिसतो. त्यामुळे अमेरिका काय करते, जागतिक पूर्ण विश्वामध्ये कुठेतरी अस्थिरता असावी, कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती असावी, जेणेकरून 47% अमेरिकेचा रेव्हेन्यू हा डिफेन्स इक्विपमेंट मध्ये आहे, त्यांना त्याच्यातून रेव्हेन्यू मिळतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुश करण्यासाठी ते युद्धजन्य परिस्थितीकडे वळत आहेत. पण हा
पॅनिक इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. जर आपण बघितले सस्टेनेबल आपला जर अर्थव्यवस्थेवर झालेले गंभीर परिणाम जर कमी करायचे असतील तर त्याच्यासाठी युद्धाकडे वळणं हा पर्याय योग्य नाही. बरोबर. लास्टली आता सध्या पाहतोय आपण गंभीर विषय चालू आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारताचं आपण पाहतोय जागतिक वाढीचं इंजिन असं संबोधलं जातं. तर हे असं का म्हणलं जातंय? कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे पण सध्या भारत तरीही का सुदृढ आहे? भारताचं युथ आणि भारताचं जी लोकसंख्या आहे ते भारत एक सगळ्यात मोठा जगासाठी मार्केट आहे. तर एखादी इन्व्हेस्टमेंट जर ती भारतात केली, एखादं कॅपिटल जर ते भारतात आणलं तर भारताची ग्रोथ इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की त्याच्यातून मिळणारा जो रेव्हेन्यू आहे, त्याच्यातून मिळणारा जो प्रॉफिट आहे, त्याच्यातून मिळणारी जी ऍक्सेलरेटेड ग्रोथ आहे ती इतर देशांना पण या ढासळलेल्या परिस्थितीत एक बुडत्याला काडीचा आधार देऊ शकते अशी आहे. त्यामुळे भारत एक मध्यवर्ती भूमिका ह्याच्याबद्दल ठेवतो. पण भारतामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर संपूर्ण देशालाच नाही तर संपूर्ण विश्वाला जी मार्केट उपलब्ध आहे, संपूर्ण विश्वाला जो आधार आहे की आपण जर भारतात इन्व्हेस्टमेंट केली त्याचा ग्रोथ रेट हा 7 to 8% असेल. जर भारताने दिलेला ग्रोथ रेट 7 to 8% असेल तर कॅपिटल ऍक्सेलरेशन होऊन त्या देशाला 2 ते 3% हा ग्रोथ रेट मिळू शकतो. बरोबर. त्यांच्या रेव्हेन्यू त्यांच्यामध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतो. त्यामुळे भारतामध्ये शांतताजन्य परिस्थिती राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण पाहतोय टेम्पर टँटम म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा जो जागतिक समतोल आहे आणि अमेरिकेचा जसा डॉलर आहे तसं ते धोरणावरती काय स्पष्ट होतं? ज्यावेळी ढासळलेल्या जागतिक परिस्थितीमध्ये डॉलर जेव्हा स्ट्रॉंग होत जातो, इतर करन्सीच्या तुलनेत जेव्हा डॉलरची जी आहे सांख्यिकी आहे ती खूप सुदृढ होत जाते, त्यावेळी असं होतं डेव्हलपिंग कंट्रीजवर त्याचा खूप दृढ परिणाम होतो. हा परिणाम असा असतो की ज्यावेळी इक्विलिब्रियम इझिंग ज्याला म्हणतात, मॉनिटरी इझिंग ज्याला म्हणतात, म्हणजे हा डॉलर ज्यावेळी त्यांची IMF ही संस्था आहे, अपेक्स बँक आहे, ती जेव्हा बाजारजन्य परिस्थितीतून हा डॉलर काढून घेते तर इतर कंट्रीजच्या करन्सी हा कोलॅप्स होणं त्याची सुरुवात होते. त्याला टेपर टँट्रम म्हणतात. आपण आरबीआयचे असे बरेच उपक्रम आहेत ज्या उपक्रमांच्या माध्यमाने आपण ह्या टेपर टँट्रमला करन्सी मॅनेजमेंट मधून आपण सामोरे जाऊ शकतो. ही परिस्थिती 2013 मध्ये पण उद्भवली होती, पण 2013च्या परिणामापेक्षा आपण आत्ताचा जो परिणाम बघतोय तो फार गंभीर आहे. आज रुपयाची किंमत 95 पर्यंत पोहोचलेली आहे. 93 पासून आपण 95 पर्यंत पोहोचलो. पण हे संकेत कधीपासून मिळत होते? हे संकेत आपल्याला मिळत होते जेव्हा 84 क्रॉस्ड अँड वी टच 87. त्याच्यानंतर परत आपण उसळी मारली होती 84 साठी. पण त्या करन्सीचा जो रेट होता डिफॉल्टचा तो इतका ऍक्सेलरेटेड होता की त्याच्यातून आपल्याला हे सगळे संकेत मिळत होते की हा टेपर टँट्रम आहे. त्यामुळे भारताला डॉलरच्या संलग्न तुलनेत फार मोठी महत्वाची भूमिका घ्यावी लागणार करन्सीच्या बाबतीत. आपला करन्सी स्ट्रॉंग ठेवणं, आपला करन्सी सुदृढ ठेवणं हे फार गरजेचं आहे. नाहीतर बिकॉज इंडिया इज अ डेफिसिट कंट्री. बरोबर. आपण तेलावर आपली संपूर्ण अर्थव्यवस्था चालते आणि तेल आपण बाहेरच्या देशातून मागवतो. आणि असं असताना जर आपला करन्सी ढासळली तर ह्या टेपर टँट्रमला आपण सामोरे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आरबीआय अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे आणि त्यामुळे ते महत्वाचे निर्णय घेणं फार गरजेचं आहे. आणि आता आपण जरी पाहिलं आता गेल्या 2.5 वर्षामध्ये जो अमेरिकन डॉलर आहे त्याच्यामध्ये कसे चढ उतार झालेत, काय नेमकं झालंय? अमेरिकी डॉलर आधी 2 वर्षांआधी मोठ्या प्रमाणात त्याने चढती भूमिका घेतली. त्याच्यानंतर तो व्होलाटाईल झाला आणि त्याच्यानंतर तो त्याचा दर चढतच आहे. युरो त्याच्यापेक्षाही वाढतोय आणि भारत या दोघांच्या तुलनेत फार ढासळतोय. ही फार एक गंभीर परिस्थिती आहे. असं होणं योग्य नाही. कारण भारताच्या ग्रोथमुळे, भारताच्या आंतरिक अर्थव्यवस्थेमुळे ढासळत नसून जागतिक विश्वयुद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय हे आपण बघून येतो. काही म्हणतात की करन्सी कॅल्क्युलेटेड अटॅक सुद्धा भारताच्या करन्सीवर काही
होऊ शकतात किंवा झालेले आहेत असं त्याच्या ॲक्सेलरेशनवरून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भारताने खूप सांभाळून भूमिका घेणं गरजेचं आहे. RBIने भारत तटस्थ राहील, RBIने भारताची जी करन्सी आहे ती सुदृढ राहील याच्यासाठी फार महत्त्वाचे मॉनिटरी डिसिजन्स घेणं आणि ते दृढपणे घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जर आपण पाहतोय आता सध्या की आपण पाहतोय इकॉनॉमिकली जो आर्थिक जो समतोल आहे तो कोसळतोय का, आणि जर कोसळत असेल आणि जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण आहे तर ह्याच्यामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती वास्तविकता बनते का? आय डोंट वॉन्ट टू क्रिएट अ फिअर, बट ही परिस्थिती बनते आहे. हे 1.5 ते 2 वर्षांपूर्वीच असे सगळे जे सांकेतिक आहे ते भारतापुढे निर्माण झाले होते. भारताचा VIX आहे तो फार व्हॉलटाईल आहे. FI इज लिव्हिंग आउट ऑफ द कंट्री अशी परिस्थिती आहे. FI भारतातून बाहेर जातोय आणि भारताची जी करन्सी आहे ती खूप ॲक्सेलरेटेड रेटमध्ये ढासळते आहे. म्हणजे करन्सी ढासळणं हे जरी अशा काळात म्हणजे नॅचरल जरी असला तरी त्याचा फ्लो आणि ॲक्सेलरेशन हा नॅचरल नाही, तो नैसर्गिक नाही, तो कृत्रिम दिसून येतो. त्यामुळे अशा काही संकेतांमुळे भारताच्या करन्सीवर अटॅक होतो आहे का, भारताची करन्सी मुद्दामून ढासळण्याचा प्रयत्न होतोय का, ही सगळी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे भारताने एक महत्वाची भूमिका घेणं, गंभीरपणे घेणं त्याला गरजेचं. आता जर आपण पाहतोय की ही जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पण सध्या जी अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करतोय नकळत होते का, आणि प्लस जी आपली हिस्ट्री आहे, जो इतिहास आहे तो काय इशारा देतोय नेमका या सर्व प्रकरणावर? ज्यावेळी आपण डॉलरची स्वीकृती केली होती आणि ज्यावेळी पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिथे जे जे अर्थशास्त्रीय संकेत दिले गेले ते आता दिसून येत आहे. बरोबर. जसं यील्ड कर्व हा इन्व्हर्स झालेला आहे मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये. यील्ड कर्व इन्व्हर्स होणं याचा अर्थ काय, जर आजची परिस्थिती आजच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सना विश्वास नसून ते रिस्क पुढच्या काही दशकांमध्ये ढकलून देत आहेत, तर त्यामुळे तो यील्ड कर्व इन्व्हर्स होत आहे. इंटरेस्ट रेट मोठ्या प्रमाणात मापक नाही आहेत. ते असे सूचित करतात की ते त्यांच्यावर होणारा मॉनिटरी पॉलिसीचा जो परिणाम आहे तो कमी कमी होत आहे. त्यामुळे जी मार्केट आहे ती खूप व्हॉलटाईल झालेली आहे. आपला जे कॅपिटल मार्केट दिसतं ते पण खूप व्हॉलटाईल दिसतं. आणि जे FI आहेत ते असे काही निर्णय घेत आहेत की जे भारताच्या सुदृढ आर्थिक परिस्थितीसाठी ते योग्य नाही. पण अशा काळात भारताने सर्क्युलर इकॉनॉमीसाठी विचार करावा. अशा वेळी भारताने स्वदेशी एक मुवमेंट म्हणतात त्या मुवमेंटकडे वळण्याचा प्रयत्न करावा, अशी परिस्थिती आहे. एक महत्वाचा आणि शेवटचा असा प्रश्न आहे की जर आपण पाहतोय की आताची सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये भारताने जर पावले उचलली तर त्यामध्ये आत्मनिर्भर ऊर्जा, त्यानंतर जी सर्क्युलर जी इकॉनॉमी आहे, जी सेक्युलर इकॉनॉमी आहे, आणि त्याचबरोबर जी ठोस सुधारणा आहे याकडे कितपत म्हणजे चांगल्या प्रकारे पावले त्यांनी उचलली पाहिजे? तर काही रिफॉर्म्स आहेत ते भारताने करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं म्हणजे रिअल इस्टेट अँड TDR एक्सचेंज. आपले जे रिअल इस्टेट आहे त्याच्यात भरपूर ॲसेट्स हे क्लोज झालेले आहेत. तर ते रिकव्हर करण्यासाठी आपण रिअल इस्टेट आणि TDR साठी एक्सचेंज आणणं आणि तो मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू भारतासाठी निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे डेटा. आज आपण जे करतो आहे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये, डेटा इज अ करन्सी. ह्या डेटाला आपण फक्त मार्केट बनून राहिलो आहोत, तर आपण एंटरप्रेन्योर बनणं त्याचं गरजेचं आहे. आपण इतर देशांना आपल्या देशासाठी मोबदला मागणं आणि तो मागणं सुरू करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आपण सॉव्हरेन डेटा एक्सचेंज भारतात आणणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर करन्सी एक्सचेंज, म्हणजे ज्याच्यात डॉलर ही मापक भूमिका निभावेल, पण तरी पण भारतीय रुपयामध्ये अनेक ट्रान्झॅक्शन्स ह्या होऊ शकतात. भारत दक्षिण आशियाई परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो. तर असे काही आपण अर्थजन्य रिफॉर्म्स आणले पाहिजेत की ज्यामुळे जी सॉव्हरेन करन्सी एक्सचेंज आहे ती आपण लागू करू शकतो, ज्यामुळे आपल्या करन्सीला त्याचा फायदा होईल आणि आपण पूर्णपणे डॉलरवर निर्भर राहणार नाही.
ह्याच्यामध्ये आपण डॉलर रिप्लेस करणार आहोत का तर नाही, पण एक त्याच्याबरोबर सामायिक किंवा त्याच्या समांतर आपण एक दुसरी एक इकॉनॉमिक रिफॉर्म्स घेऊन पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या ज्या इतर काही छोटे छोटे आपले निर्णय आहेत, ज्याप्रमाणे आपण मॉनिटरी पॉलिसी आहेत, तर ती मोठ्या प्रमाणात डॉलरवर निर्धारित आहेत. तसं न करता आपण स्वतःची एक ठाम भूमिका बनवणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय की भारत त्याच्या रेव्हेन्यूसाठी कोणत्याही देशावर हा मोठ्या प्रमाणावर जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अवलंबून नसेल. त्याच्यासाठी ग्रीन बॉन्ड्स आणणं गरजेचं आहे. ग्रीन हायड्रोजन मध्ये आपण निर्मिती करणं गरजेचं आहे. आपण चिप इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि भारताने अशी भूमिका घेतली आहे की आपण AI आणि डेटा सायन्स मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत आहोत. या सगळ्या इन्व्हेस्टमेंट भारतासाठी फार गरजेचं आहेत. आणि त्याच्यापासून सर्क्युलर इकॉनॉमी बनून भारत फक्त संपूर्ण जगामध्ये मार्केट नाही तर त्याचा मालक सुद्धा बनला पाहिजे. तर हे होणं गरजेचं आहे. खूप छान वाटलं संलग्न तुमच्याशी चर्चा करून, कारण एकंदरीत जे तुम्ही विषय मांडले, सध्या अर्थव्यवस्था आहे, त्याचबरोबरीने सध्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपला भारत देश कुठे कमी पडतोय, कुठे त्याची प्रचिती जास्त होते, हे सर्व मुद्दे तुम्ही पूर्ण एकदम सुरळीतपणे सांगितले. आणि सध्याच्या ज्या नव्या युगाला जे आपले प्रेक्षक आहेत, जे आपलं पूर्ण जे कार्यक्रम आहे, जे तुम्ही विषय मांडले ते सगळं ऐकून घेणार आहेत. आणि यापुढेही आपण सेम असे चर्चा करत राहू, कारण नवीन नवीन विषय येतात. आज आपण देश विदेशा संदर्भात आपण अजून खूप काही बोललोय आणि असंच अजून कितपत असेल. पण एक हे सल्ला आहे की सध्या आपले प्रेक्षक आहेत, त्यांना अजूनही काही ऐकण्याची सवय असते, पण नवीन हा विषय होता, याबद्दल अजूनही नवीन विषय असतील. पण सध्या तुम्ही त्यांना काय सांगाल तुमच्या शब्दात, 2 शब्दात? मी हेच सांगेन की आपण अनेक वेळा अर्थशास्त्रात फार पॅनिक डिसिजन घेतो. तर इकॉनॉमिकली थोडं घाबरतात. तर मार्केट विषयी मला असं सांगता येईल, जेव्हा आपल्याला असं वाटतं किंवा बॉटम इज मेड, अनेक इन्व्हेस्टर्सला वाटतं दिस इज बॉटम, इट इज राईट टाइम टू इन्व्हेस्ट अँड इट इज वन ऑफ द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट. कारण संपूर्ण विश्वाच्या तुलनेत भारत ही एक अशी व्यवस्था आहे आणि ज्याची मी सुरुवात सुद्धा केली की विश्वयुद्ध कोणत्या मार्गाने जाईल ह्याचा निर्णय फक्त भारताच्या हातात आहे. जरी आपल्याला 2 अनेक वेगळे पोल दिसले, रशिया आणि अमेरिका, तर याचा मध्यवर्ती बिंदू हा भारत आहे. भारत ज्या दिशेने जाईल युद्ध त्या दिशेने वळेल आणि दुसरी बाजू जी आहे ती इतकी कमकुवत होईल दॅट दे विल गो इन अ पॅनिक मोड. त्यामुळे आणि हे फक्त युद्धजन्य परिस्थितीच्याच बाबतीत नाही, तर हे अर्थशास्त्राच्या बाबतीतही आहे. भारत अत्यंत प्रबळ देश आहे अँड दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन इंडिया. भारत हा असा एकमेव देश आहे की ज्याची पॉलिटिकल जी व्यवस्था आहे ती अत्यंत सुदृढ आहे. भारताची जी अर्थव्यवस्था आहे